आणि तुझं कसं रे हा मी आल्यावर कॅमेरा चालू करतोस तू हा आणि ब्लॉग बी टाकीत नाही टाकायला पैसे कमवून काहीच्यानी हा ना कटालला आता काय नाही गायची कटालला तो कटालला आता टाकायला नाही तरी जाऊ दे चल हा माझी बी 30 गत झालेली आहे मी तरी टाकतो कधीतरी इथे केव्हा महिन्यांच्या एकदा दोनदा टाकते. हे झालं आपली दर्शनताई झाले. दर्शनताई तरी कंटिन्यू टाकत असते पण हिचा जरा वेगळाच आहे. आता माझा सर काय करू गाईच एवढी होती पैताक पण खूप आले ना त्यामुळे लवकर यायचं होतं नाही विसरलं चप्पल. चला काय नाही गोटे पाटी काय गोट्या चला ती पाटी आण. लय पतला होत चालले रे तू ब्लॉग काय नाही बनवते यार. ब्लॉग बनव आता कॉलेज बंद झाला बनव ना ब्लॉग. आता काय ते चुबस मी घरात असते चुबस 2 वेळा येत. कुठे गेलती तू जयपूरला ना राजस्थान सगळे एवढं फिरली तरी मी ब्लॉग नाही बनवला ना एवढी. पण खरं सांगू बनवलं असतं ना व्हायरल झाला असतं. तेच ना लोक कशी बाहेरची बघतात जास्त करून. हे म्हणजे तुम्ही सांगितलं पण असतं ना एक्सप्लोर केलं असतं ना कसा काय कसा नाही. जरा जास्त फिरतो असं करून घेते काही बघितलं काहीच या हाताने आपत आणतात बाकी काही नाही रे. हे गाईज गुड मॉर्निंग कशात तुम्ही. मला आशा आहे की तुम्ही सर्व मजा असाल तर आताच आपली मॉर्निंग झालेली आहे. सकाळचे तर आता 11 वाजलेत तर आता मस्त बर्फ वगैरे कापलाय येतो नाश्ता करायला. कारण की जोपर्यंत बर्फ कापत नाही आपण तोपर्यंत आपल्याला नाश्ता करायची इच्छा होत नाही. त्यामुळे बर्फ कापला पहिले आता घेतो नाश्ता करून सांगितलं बघा. बर्फ बिलकुल नव्हतं आता फ्रीज भरलं बर्फानी. चला बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग चालू करतोय कारण की तुम्ही दादाच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की जरा बाबूची तब्येत डाऊन होती त्याला केलं तर ॲडमिट. त्यामुळे काय ब्लॉग बनवायची इच्छा झालीच नाही माझी बिलकुल म्हणजे बिलकुल नाही. कारण की आपल्याला कसा घरी गेल्यावर त्याचा चेहरा दिसतो तो हसतं खेळतं थोडंसं बरं वाटतं. सो 4-5 दिवस तो पण नव्हता. सो आज त्याला सोडतील त्याला डिस्चार्ज भेटेल आज. सो बघू आणि सध्या तर त्याला ब्लॉगमध्ये कमीच दाखवू कारण की बरीच लोकांनी मला मागे कमेंट केली ती आपले यूट्यूब फॅमिलीने त्याला व्हिडिओमध्ये जास्त दाखवत नको त्यामुळे आता त्याला जरा कमीच दाखवायचं असं. चला झालं आपलं सर्व काम. दादाने नाश्ता नाही केला. दादाला मी कॉल करून बोलवला नाश्ता करायला. सो येईल दादा तोपर्यंत आपण घेऊया एका साईडला नाश्ता करायला. आई झोपली या साईडला कारण की आई मच्छीला गेली थोडीशी थकली आणि आईची तब्येत बी जरा डाऊन आहे त्यामुळे आई जरा आराम करते. चला मामाने आणले नाश्ता करून घेऊया नाश्ता. सो आज येणार आहेत सपरे तोडायला येणार आहेत. बघू येतील का नाही भरोसा नाही पण असं सगळ्यांना सांगितलं की आज येईल काय बी करून. चला आता स्टार्ट केलं आहे ब्लॉग. लास्टपर्यंत आपल्या ब्लॉगमध्ये असंच एंडिंगपर्यंत बघायला विसरू नका. चॅनलवर कोणी नवीन असेल तर लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील. चला बघू तुम्ही मला दाखवतो बघा मामाने काय आणले. या साईडला दाल आहे वाटतं काल गुरुवार होतं ना उपवास. या साईडला पर्दी म्हणजे सुपट. चला पटापट नाश्ता करून घेऊन लगेच भेटूया. तर काहीच दुपारचे 12 वाजलेत. आपला बर्फ वगैरे सर्व कापून झालेला आहे. तर त्या साईडला बघा एक लादी होती ती बर्फाची ती कापून झालेली आहे. आणि सो KDMCवाली पण ना आले तोडाला. त्यांचा भरोसा आहे कधी पण येतील ते. सो आता आपली पूजाताई पण आली आहे. बरेच दिवसानंतर दुकानावर आली ती. लवकर येत पण नाही दुकानावर. कशी आली काय माहिती. कशी आलो म्हणजे बाबूला बघायला आलतो. बाबूची तब्येत बरी नाही ना बाबूला बघायला आलतो. आणि तुझं कसं रे हा मी आल्यावर कॅमेरा चालू करतोस तू हा आणि ब्लॉग बी टाकीत नाही टाकायला पैसे कमवून काहीच्यानी हा ना कटालला आता काय नाही गायची कटालला आता टाकायला नाही तरी जाऊ दे चल माझी बी 30 गत झालेली आहे. मी तरी टाकतो कधीतरी इथे केव्हा महिन्यांच्या एकदा दोनदा टाकते. हे झालं आपली दर्शनताई झाले. दर्शनताई तरी कंटिन्यू टाकत असते पण हिचा जरा वेगळाच आहे. आता माझा सर चला गाईच आईचं लई कामाचा माणूस आहे ना कामाचा इथं लई कामा करतो तो. आईचं पाय दाबतो डोका दाबतो. हे मग दाबून घ्यायचं राहिला. चला गाईच आईला पण बरं नाही वाटत. बघा साईडला आई झोपले बिलकुल बरी. आईची तब्येत बिलकुल बरी नाही आहे. सो चला बघूया कसं आता कसं नाही आजचा ब्लॉग पहिलं वाट बघूया. KDMCला येतात त्यांना ते बघूया आणि लगेच तुम्हाला भेटूया. लेट्स गो. तर काय दुपारचं 1:30 वाजलं दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे आणि दादा
3:30 वाजता जाईल वाटतं बर्फाला. जाईल का नाही त्याचा भरोसा नाही, कारण की बर्फ पण नाही या साईडला बघू शकता. त्या साईडला दुकान वगैरे बंद केलेलं आहे. सो आता निघतो आम्ही जाण्यासाठी. जाता तर लवकरच गेला, टेम्पो आपल्याला घेऊन जायचा. सो टेम्पोमध्ये पाट्यापर्यंत चला निघूया, थोडासा आराम करू ना लगेच भेट. चला बघू किती टाईम लागतो ना, किती नाही वाईट खूप बसायला यायचं. आता उन्हाळ्याचे दिवस बोलल्यावर सांगून फायदाच नाही काय. चला भेटू. चला तर काहीच पोहोचलं घराची इथे. सो एवढ्या घाईमध्ये मी चप्पल विसरलो माझी गाई नाक्यावर, दुकानावरच विसरलो. चला दुकानावर विसरलो काय करू, घाईच एवढी होती. पैताक पण खूप आले ना, त्यामुळे लवकर यायचं होतं, नाही विसरलो चप्पल. चला काय नाही. गोटे पाटी काय गोट्या, चला ती पाटी आण. लय पतला होत चालले रे तू. प्रेम कुठे गेलता प्रेम? राहू दे, तिथे लागत नाही डेकी, राहू दे. पार्सल द्यायला गेलता का आणायला गेलता? हो सर्व्हर डाऊन आहे. अच्छा लटकव तिथे, लटकव. बघितलं कधी कधी असं इश्यू होत असतं, त्यामुळे जरा कुरिअर वगैरे लेट होत राहतात. 19-20 होत असतं, 1-2 दिवस ना रे. चला बघू काय ना, ती पाटी पण वाढली. करायचं तरी काय. गाईज दुकानावरती आलो, दुकान वगैरे लावून झालेलं आहे. आता टाईम तर बराच झाला आहे. जसं आपण आलो दुकान वगैरे लावायच्या मागे लागलो आणि आईला बघायला गेलो, कारण की आईला केले ॲडमिट. त्यामुळे तुम्हाला सकाळी बोललेलो की आईची तब्येत वगैरे बरी नाही, त्यामुळे आईला ॲडमिट करावा लागला. चला काय नाही. आणि आल्या पहिले आईला बघून गेलो, त्यामुळे जरा ब्लॉग बनवायला जरा टाईम झाला. चला आता बघू. एकच दुकान लावलं आहे, दादाचं दुकान बंद केलं आहे, कारण की इथं आई नाही तर इथं कस्टमर वगैरे येतात ना, मग ते दादा हँडल करू शकतो. सो मला कसा की मेन वाव तोडायला जमाना आहे, म्हणून बाकी सगळा वावरा तोडतो तुमचा भाऊ, फक्त वाव तोडायला जमाना आहे, म्हणून मी दादाला बोललो बरं एकच दुकान चालू ठेवू. तर चला बघा दुकान वगैरे लावलेलं आहे. आणि थोड्याच वेळेला आपल्या बाबूला पण सोडतील. आता बाबूला पण डिस्चार्ज भेटेल, त्यामुळे बघू आता काय होतं कसं होतं काय नाही. भांडे वगैरे सर्व काही धुवून ठेवू संध्याकाळी, टेन्शन नको. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. काहीच वाजलेत रात्रीचे 8:30. तर माझ्या भावांनी घेतलेला मस्त बर्फ कापायला, पूर्ण फ्रीज वगैरे त्यांनी भरलेलं आहे बर्फाने. बघू शकता आज बऱ्याच दिवसानंतर तो आला बर्फ कापण्यासाठी. जेव्हा येतो तेव्हा माझी मदत केल्याशिवाय जात नाही माझा भाऊ. मला भारी वाटतं माझ्या भावाला, म्हणजे प्रत्येक वेळी माझी मदत वगैरे करत असतो, न सांगून करतो. त्याला असं म्हणजे सांगायची गरज नाही लागत, त्याला माहीत आहे की दादाचं काय काम असतं तर करू, नंतर थोडं लगेच जाऊ. सो दरवेळेला त्याला टाईम होता तो कापत होता बर्फ. त्याने बर्फ वगैरे कापला, फ्रीज भरला आहे. आता आपल्याला थोडासा आराम भेटेल. तेवढीच भांडी धुवायची बाकी आहे, ते आपण धुवून घेऊया. फ्रीज त्याने भरला आहे बर्फाने पूर्ण. आणि आपल्याला थोडंसं काम होता तो पण झाला. सिरियसली खूप भारी वाटतं आपलं काम झाला ना, लईच भारी वाटतं, शप्प झालं. चला तर काहीच वाजलेले 8:45. आलेली आपली प्रिया. तू कुठे चालले? आईला बघायला. सो चालले दवाखान्यात आईला बघण्यासाठी. तर टायमिंग 7 होतं, तुम्ही आता 9 वाजता जाऊन तुम्हाला बघू देतील ना? हे बघ टायमिंग 7 नव्हता जेव्हा मला फोन आलाय. मी 2 मिनिटं पण लागली ना मला रेडिओ यायला, मी लगेच अशी आली. आता पिंट्या लेट करतो, रेडी व्हायला म्हणजे पिंट्या लेट करतो माझी. तुझं घसा जरा चेंज झाले, थंड पाणी पिऊन थंड हे खा ते खा. आणि 9ला गेली ना 3ला घरी येते का, वरतून त्यात 3 ग्लास शिकंजी पिते, ते अजून वाटलं. शिट यार, मग गोले खाऊन असर पडत नाही. बाकी तू ब्लॉग का नाही बनवते यार? ब्लॉग बनव, आता कॉलेज बंद झाला, बनव ना ब्लॉग. आता काय ते 2 चुपस मी घरात असते, चुपस 2 वेळा येईल. कुठे गेलती तू? जयपूरला ना, राजस्थान सगळे एवढं फिरली तरी नी ब्लॉग नाही बनवला ना एवढी. पण खरं सांगू बनवलं असतं ना व्हायरल झाला असतं. तेच ना, लोक कशी बाहेरची बघतात जास्त करून,
हे म्हणजे तुम्ही सांगितलं पण असं ना एक्सप्लोर केलं असतं ना कसा काय कसा नाही जरा जास्त फिरतो असं करून घेते काही बघितलं काहीच या हाताने आपत आणतात बाकी काही नाही. नाही रे त्या फ्लाईट मध्ये कान वगैरे नुसते बंद होते. मजा येते का फ्लाईट मध्ये? चल जाऊ आपण. हा जास्त लांब नाही जाऊ, कुठे जवळ जाऊ म्हणजे गोवा वगैरे असं. जाऊ की पुढच्या महिन्यात जल्दी काय नाही होणार. प्लॅन फ्लॉप आहे. असंच बोलावं लागतं, यांचं मान ठेवावं लागतं काही बाकी काही नाही. त्यांना तर माहिती आहे आपल्याला जमणार नाही कुठं जाण्यासाठी, पण यांचा मान ठेवावं लागतं प्रत्येक गोष्टीमध्ये यांचा मान ठेवतो. यार आपल्याला जायचं होतं ना, कॅन्सल झालं असेल ना फार्म हाऊस. शिट यार, आई ऍडमिट आहे आमची. त्यामुळे कॅन्सल सगळा. नेक्स्ट वीक मध्ये नेक्स्ट बघू. वीक मध्ये पक्का. नेक्स्ट वीक मध्ये माझा क्लास पण संपतो. अरे हा, दोन या दिवस वीक मध्ये संपते. क्लास होता, लोचले बेकार झाला असता. ही आणि मी गाडीवर गेलो असतो, नंतर सकाळी हिला वापस यायला सकाळी आणला असता. 7 वाजता घेऊन यायला लागला असता मला. नशीब कॅन्सल झाला. चल ठीक आहे, एकदाशी म्हणजे एकदम झाला. सुटका होईल म्हणजे कसं एन्जॉय करायला भेटेल ना, रातभर नुसतं एन्जॉय. आपलं इंतजाम करतात ना. राडा करून टाकू राडा आम्ही. करू. हेच वाजलेत रात्रीचे 9:30. दुकान अजून बंद नाही केला. सो आपला रोशन आलता, सो तो गेलाय वहिनीला आणि बाबूला घेण्यासाठी. बघूया, डायरेक्ट घरीच घेऊन जायला सांगितलं, कारण की नाक्यावर वगैरे आणणार नाही आता बाबूला जास्त. आणि काय वहिनी बी 5 दिवस झालं दवाखान्यात होती, घरी आलीच नाही वहिनी. सो आज येईल वहिनी, बोलू वहिनीला जरासा, तर बघू काय होतं काय नाही. सो चला भेटू. बघू शकतो वहिनी आले, पूर्ण 5 दिवसानंतर घरी आले. नाही त्याला दाखवायचं ना त्या व्हिडिओमध्ये. बोल वहिनी, काहीतरी बोल ना. 5 दिवस तिकडे होते ना, बोल ना काहीतरी. शिट, कुठे बी घाण करायची सवय लागली वहिनीला. तर गाईज आजचा ब्लॉग करूया इथेच एंड. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.